महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या बाजूला वारकरी संप्रदायातला वारकरी असल्यामुळं एकदा सगळ्या विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी, मंचावरील सर्वांनी एकमुखानं होऊन जाऊ द्या. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. असं आता जरा एनर्जी आली. लंडनला गेलेला एका गोऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो, ब्रिटिश पोरीच्या, आणि म्हणतो मला हिच्या संगच लग्न करायचं. मग त्याला परमिशन मिळते आणि त्या ब्रिटिश पोरीचे वडील येवल्यामध्ये येणार म्हणल्यानंतर बोलाचालीसाठी घाई गडबड सुरू होती. महिलांची घाई गडबड सुरू होती. चला ग भर 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 भर. लता, कुमुद, आका, छबू, छाया, मीना, मती, मंगी, सुची, कल्पी. अगं तुम्हाला कळली का बातमी नाही? मथुरा म्हणतो तुम्हाला छबू आते, तुम्हाला कोणालाच नाही कळली, फक्त मग आपल्याला कळली. आता काय करू बाई? अहो अण्णानं मला तिकडं पत्र पाठवलंय. हो, तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे. हो, तिकडून पत्राचं उत्तर आलं की लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित होणार आहे. हो सर, बाजूला सर. उभं करा. ओके ओके ओके. पहिल्यांदा एवढ्यात आले. आज हा जो उपक्रम झाला काय शार्वी फाउंडेशन आणि रामदास अण्णा पाबळे सर, आमचा मित्र श्रेयस दादा यांनी मला या फाउंडेशनसाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मला फार आनंद झाला. तर हल्ली समाज जागृती, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना खाली घेतली आणि अशा ह्याच्यामध्ये अण्णा गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांचं